शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 खासदार अस्वस्थ असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते। तर मोदी शाह दबावाचं राजकारण करतात अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। त्यावर सुप्रिया सुळेंची काय प्रतिक्रिया आली आहे आपण पाहूयात। चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या एनसीपीची होऊ शकतं। 5 ते 6 खासदारांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे की एकनाथ शिंदे मला माहित नाही, पण ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती एवढंच मी म्हणतो। सोडून जातील की नाही मला माहित नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। अस्वस्थ वगैरे कोणी नसतं। मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत। त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोचवली असेल एवढंच मी मानतो। खरं तर रेवतीच्या लग्नासाठीच पृथ्वीराज बाबा आले होते, तेव्हाच माझी त्यांची भेट झाली। त्याच्यानंतर आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, कारण का मी आमच्या सगळ्या खासदार खरं तर आम्ही सगळे 8 जण एक कुटुंब म्हणून काम करतो। रोज कुठल्या ना कामानिमित्त कशानिमित्त आम्ही 8 जण अखंड एकत्रच असतो। आम्ही आमच्या फॅमिलीज काही ना काहीतरी कामं, कुणाचा प्रवास, काही ना काहीतरी चालूच असतं। त्यामुळे आम्ही 8 ॲज अ युनिट, मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलं आहे, पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांना फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की काय झालं आहे। आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।